आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। कोल्हापुरात प्रयोगशाळा शिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या भव्य कार्यशाळेत उपस्थिती बंधनकारक। शिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ तसेच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 22-23 एप्रिल 2026 रोजी विद्याभवन शिवाजी पार्क कोल्हापूर येथे करण्यात आला आहे। या कार्यशाळेला आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर, पुणे शिक्षक विभाग मतदारसंघ डॉक्टर एकनाथ आंबोकर, शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय पुणे, राजेश क्षीरसागर विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण मंडळ, प्रभावती कोळेकर शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, सुवर्णा सावंत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, डॉक्टर गणपती करमळकर सहाय्यक शिक्षण संचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, राहुल पवार चेअरमॅन मुख्याध्यापक संघ कोल्हापूर, टी लाड अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, रवींद्र चौगुले उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, हनुमंत बिराजदार उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, उदय सरनाई अधीक्षक माध्यमिक वेतन पथक कोल्हापूर, अजय पाटील उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर, जयश्री जाधव विज्ञान पर्यवेक्षक माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर, डॉक्टर CM बागणे, सुधीर आमनगी, दादासाहेब लाड शिक्षण नेते, प्रवीण फाटक अधीक्षक माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद कोल्हापूर, भरत जगताप राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ आणि नंदकुमार खडके माजी कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश प्रयोगशाळा शिक्षण अधिक प्रभावी, सुरक्षित, विद्यार्थी केंद्रित कसे बनवावे हा असून आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रयोगशाळेचे वाढते महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे। प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षण शक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। कार्यशाळेमध्ये प्रयोगशाळेतील दैनंदिन कामकाजातील अडचणी, अभ्यासक्रमानुसार प्रात्यक्षिक सादरीकरण, कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्मिती, नवीन उपकरण खरेदी प्रक्रिया, रेकॉर्ड नोंदणी, सुरक्षिततेचे नियम, प्रयोग करताना घ्यावयाची काळजी तसेच विज्ञान प्रदर्शनासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग तयार करण्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे। विशेष म्हणजे या कार्यशाळेस कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांची उपस्थिती बंधनकारक राहावी यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे। त्यामुळे या उपक्रमास प्रशासनाचे भक्कम पाठबळ मिळालेलं आहे। ही कार्यशाळा केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून प्रयोगशाळेला शिक्षणाचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येते आहे। लर्निंग बाय डुईंग या संकल्पनेला बळ देत विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष जगदीश शिर्के तसेच जिल्हा कार्याध्यक्ष संतोष देसाई, जिल्हा सचिव अशोक आरेकर, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास कवडे यांनी दिली आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।